नमस्कार, मी गणेश कदम आणि आज आपण आलेलो आहे पुण्याजवळील रामधारा मंदिरामध्ये. कधीकधी सर्वोत्तम सहली त्या असतात ज्यासाठी जास्त नियोजनाची गरज नसते आणि वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येत नाही. पूर्ण पुण्यात राहणारी व्यक्ती म्हणून मी अनेकदा अर्ध्या दिवसाच्या छोट्या सहलींच्या शोधात असतो, जिथे मला निसर्गाचा आनंद घेता येईल, ताजी हवा श्वासात घेता येईल आणि शहराच्या गोंधळापासून दूर काही निवांत क्षण घालवता येतील. रामधारा मंदिर हे एक असेच शांत ठिकाण आहे जे पुण्यापासून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आम्ही सकाळी 11 वाजता मंदिराजवळ पोहोचलो. रामधारा मंदिर हे महाराष्ट्रातील लोणी काळभोर येथे असलेले एक प्राचीन मंदिर आहे, ज्याची 1970मध्ये धुंदीबाबांनी पुनर्बांधणी केली. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असले तरी ते राम, सीता आणि लक्ष्मण यांच्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे, कारण त्यांनी त्यांच्या वनवासाच्या काळात या स्थळाला भेट दिली होती आणि म्हणूनच या मंदिराचे नाव रामधारा असे पडले. हे मंदिर विकेंडला व्हिजिट करण्यासाठी खूपच मस्त आहे, कारण इथे भली मोठी झाडे आहेत ज्याच्या खाली तुम्ही आराम देखील करू शकता. बसायचं तुला हत्तीवर? हे मांजर बघा, तळ्याच्या शेजारी कसं मस्त आराम करत आहे ते. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही इथल्या झाडांखाली जाऊन बसलो. खूप मस्त सावली होती, अगदी छान वारा सुटला होता आणि खूपच चांगला अनुभव होता हा. मंदिराभोवती असणारे हे तळ आकर्षक आहे. ऑब्सेशन आहे रे. एवढं सगळं हाय इथं ऑलरेडी. हॅलो गाईस, पापड खा लो. ये 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 खा देरी मग जा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.